श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, गेल्या व्हिडिओमध्ये आपण 9th स्टँडर्डमधील क्वेश्चन 3 पाहिले आहेत. ह्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 4, 5, 6 and 7 पाहणार आहोत. आता क्वेश्चन नंबर 4 बघा. A is equal to set A is equal to 1, 3, 2, 7 then write any 3 subsets of A. इथं सेट A दिलेला आहे आणि आपल्याला 3 सबसेट A चे 3 सबसेट लिहायचे आहेत. सबसेट म्हणजे काय तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपण पाहिलं आहे. म्हणजे दुसऱ्या सेटमध्ये जे एलिमेंट आहेत ते सगळे एलिमेंट काय ह्याच्यामध्ये पाहिजेत. ह्यालाच काय म्हणायचं, सबसेट. आता आपण याचा आन्सर बघूया. सेट A इज इक्वल टू किती दिलेला आहे क्वेश्चनमध्ये, 1, 3, 2, 7. आता आपल्याला काय A चे सबसेट काढायचे आहेत. आता आपण B इज इक्वल टू घेऊ शकतोय आणि ह्यामधले नंबर्स घ्यायचे, 3, 2 बरोबर. म्हणजेच काय झाला, B सबसेट A म्हणजेच A चा सबसेट B हा होतोय. आता सेकंड C इज इक्वल टू आपण ह्यातले नंबर कोणते कोणतेही घेऊ शकता, 1, 3, 2 ओके. म्हणजे C इज द सबसेट ऑफ A. C हा A चा सबसेट आहे. आता थर्ड D इज इक्वल टू, आता मी हे सगळे नंबर्स घेते, 1, 3, 2, 7. म्हणजेच काय झालं, D इज द सबसेट ऑफ A. D हा A चा सबसेट आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 5 बघूया. राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट. म्हणजे इथं काही सेट दिलेला आहे ते त्याचे काय सबसेट लिहायचे आहेत. आता आपण बघूया. P इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन पुणे. P असा सेट आहे की म्हणजे पुण्यामधील राहणाऱ्या रहिवाशांचा. M इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन मध्य प्रदेश. M हा सेट काय मध्य प्रदेशमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा म्हणजेच माणसांचा. I इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन इंदोर. I हा सेट इंदोरमधील राहणाऱ्या रहिवाशांचा आहे. आणि B इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन इंडिया. B हा सेट इंडियामध्ये राहणाऱ्या म्हणजे रेसिडेंट्स म्हणजे काय रहिवाशांचा आहे. H इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन महाराष्ट्र. H हा सेट आहे हा महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा आहे. हा आपला फर्स्ट झाला. आता सेकंड, विच सेट कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर अभाव सेट. आता आपल्याला ह्यामध्ये काही युनिव्हर्सल सेट सांगायचं आहे. आता आपण फर्स्ट सुरुवात करूया सॉल्व्ह करायला. P. आता P हा सेट आहे हा कोणत्या पुणेमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा आहे म्हणजे पुणे. आता M इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन मध्य प्रदेश. M हा काय मध्य प्रदेशमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा आहे, मध्य प्रदेश ओके. I हा सेट काय इंदोरमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा आहे, इंदोर. आणि B हा सेट इंडियामध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा आहे, इंडिया. आणि H हा सेट काय महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा आहे. ओके. आता आपल्याला यावरून काय सबसेट लिहायचे आहेत. फर्स्ट आपण पुणे. फर्स्ट पुणे ही सिटी कशामध्ये येते तर इंडिया आणि महाराष्ट्र. म्हणजे पुणे इज द सबसेट ऑफ इंडिया म्हणजेच B. आणि पुणे इज द सबसेट ऑफ महाराष्ट्र म्हणजेच H. आता मध्य प्रदेश, M इज द सबसेट ऑफ मध्य प्रदेश कशामध्ये येत आहे तर एक तर इंडिया म्हणजेच B. राईट, मध्य प्रदेश इंडिया फक्त इंडियामध्येच येतं. आता इंदोर इज द सबसेट ऑफ इंडिया कशामध्ये येते तर एक तर इंदोर कशामध्ये येते तर एक तर इंडिया. आता इंदोर एक तर कशामध्ये इंडियामध्ये आणि इंदोर एक तर मध्य प्रदेशमध्ये एक होते. इंदोर is the subset of
काय मध्य प्रदेश म्हणजेच एम. आता इंडिया ही तुम्ही बघितलं प्लेस हे काय म्हणजे युनिव्हर्सल सेट झाला हा, का तर इंडियामधील हे सगळे प्लेस आहेत, त्यामुळं इंडियाचा म्हणजे इंडिया कशाचा सबसेट होत नाही. आता महाराष्ट्र याची इज द सबसेट ऑफ कशाचं होतं आहे इंडिया म्हणजेच बी. ओके. आता आपण सेकंड क्वेश्चन बघू. विच सेट कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर अबाव सेट. आता ह्यामधला युनिव्हर्सल सेट कोणता आहे तर इंडिया, म्हणजे सगळ्यात मोठं हे काय आहे इंडिया आहे. इंडियाच्या आतमध्ये हे सगळे प्लेस आहेत, त्यामुळे इंडिया इज द युनिव्हर्सल सेट. क्वेश्चन नंबर 6. विच सेट ऑफ नंबर्स कुड बी द युनिव्हर्सल सेट फॉर द सेट्स गिवन बिलो. म्हणजे खाली काही सेट्स दिलेले आहेत आणि आपल्याला म्हणजे असे युनिव्हर्सल सेट काढायचे आहेत की ह्याचे नंबर्स आहेत ते त्यामध्येही पाहिजेत. ओके. आता ए इज इक्वल टू सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5. म्हणजेच ए हा असा सेट आहे की तो 5च्या मल्टिपलमध्ये आहे, म्हणजेच 5च्या पटीमध्ये आहे. आणि बी इज इक्वल टू सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 7. बी हा सेट 7च्या मल्टिपलमध्ये आहे. आणि सी सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 12. सी हा सेट काय 12च्या मल्टिपलमध्ये आहे. आता सेकंड, पी इज इक्वल टू सेट ऑफ इंटिजर्स विच आर मल्टिपल्स ऑफ 4. पी हा सेट काय इंटिजर्स आहे आणि मल्टिपल ऑफ 4मध्ये आहे, म्हणजेच 4च्या पटीमध्ये आहे. आणि टी इज इक्वल टू सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर नंबर. टी हा सेट आहे, हा कशाचा आहे इवन स्क्वेअर नंबरचा आहे. आता आपण एक एक सॉल्व करूया. सगळ्यात सुरुवातीला आपण युनिव्हर्सल सेट काढूया. युनिव्हर्सल सेट म्हणजेच काय, आता ह्यामध्ये नॅचरल नंबर्स येणार. नॅचरल नंबर्स कसं 1 पासून सुरुवात होतात. 1 2 3 4 5 अँड मोर. राईट. आता होल नंबर हे काय 0 पासून सुरुवात होतात. 0 1 2 3. आणि इंटिजर ह्यामध्ये काय मायनस आणि प्लस दोन्हीही येतात, म्हणजेच कसं -3 -2 -1 0 1 2 3 आणि इंडेफिनेट अशा पद्धतीचे नंबर्स. हे सगळं काय झाले युनिव्हर्सल सेट झाला. ओके. आता आपण एक एक सॉल्व करायला सुरुवात करूया. फर्स्ट काय दिलेला आहे ए इज इक्वल टू सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5. म्हणजे ए हा सेट 5च्या पटीमध्ये आहे, म्हणजेच 5 10. थोडक्यात काय 5चा टेबल 5 10 15 20 25 असे काय 5च्या पटीमध्ये नंबर्स असणारे. आता बी इज द सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 7. म्हणजे 7च्या टेबल्समध्ये नंबर्स असणारे. 7 14 21 7 किती 28. ओके. 7च्या पटीमध्ये नंबर्स असणारे. सी इज काय सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 12. म्हणजेच 12च्या पटीमध्ये असणार. 12चा टेबल 12 24 36 48. ओके. असे नंबर्स. आता सेकंड काय दिलेलं आहे पी इज काय सेट ऑफ इंटिजर्स विच आर मल्टिपल्स ऑफ 4. म्हणजेच 4च्या पटीमध्ये असणारे इंटिजर्स म्हणजे मायनस प्लस असे नंबर्स होतात. पण इथं 4 म्हणजे प्लसमध्ये दिलेले आहे, त्यामुळे 4च्या पटीमध्ये असणारे नंबर्स कोणते येतात 4 8 12 16 असं काय 4चा टेबल. आता टी इज द सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर नंबर. इवन नंबर म्हणजे तुम्हाला माहित आहे 2 4 6 असे नंबर, पण त्याचा स्क्वेअर लिहायचा आहे. म्हणजेच काय 2चा स्क्वेअर 4चा स्क्वेअर 6चा स्क्वेअर 8चा स्क्वेअर असे नंबर्स. ओके.
आणि हे सगळे नंबर्स तुम्ही बघितलं तर ह्यामधील आहेत, म्हणजेच नॅचरल नंबर, होल नंबर आणि इंटिजर्स हे काय झालेलं आहे, युनिव्हर्सल सेट होतो. आता आपण क्वेश्चन नंबर 7 बघूया. लेट ऑल द स्टुडंट्स ऑफ ए क्लास इज अन युनिव्हर्सल सेट. लेट सेट ए बी द स्टुडंट्स हू सेक्युअर 50% or more marks in maths. Then write the complement of set A. आता आपण हे सॉल्व कसं करायचं ते बघूया. युनिव्हर्सल सेट, सर्वप्रथम आपल्याला काय लिहायचं आहे, स्टुडंट्स ऑफ ए क्लास इज अन युनिव्हर्सल सेट. हा काय झाला, युनिव्हर्सल सेट झाला, म्हणजे क्लासमध्ये असणारे विद्यार्थी. आणि लेट सेट ए बी द स्टुडंट्स हू सेक्युअर 50% और मोर मार्क्स. आता सेट ए आपण लिहून घेऊया. त्यामधील सेट ए हा झाला, हा काय आहे, स्टुडंट्स हू सेक्युअर 50% और मोर मार्क्स. म्हणजेच आपण स्टुडंट्स काय 50% आणि काय मोर मार्क्स आणि मोर मार्क्स आपण असं लिहू शकतो. आणि आपल्याला काय लिहायचं आहे अजून, देन राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. आता कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए म्हणजेच हा पूर्ण युनिव्हर्सल सेट झालेला आहे आणि हा सेट ए आहे आणि हा जो राहिलेला सेट आहे हा कॉम्प्लिमेंट ए येणार आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ ए काय येणार, आता स्टुडंट्स ऑफ 50% म्हणजे ए झालेलं आहे, म्हणजे राहिलेलं जे आहे ते काय येणार आहे, स्टुडंट्स म्हणजे आता ए कॉम्प्लिमेंट काय येणार आहे, तर तुम्ही बघितलं तर सेट ए हा काय आलेला आहे, म्हणजे स्टुडंट्स सेक्युअर 50% और मोर मार्क्स आलेला आहे. त्यामुळे जो राहिलेला भाग आहे म्हणजेच काय, तर स्टुडंट्स लेस दॅन 50% मार्क्स. स्टुडंट्स लेस दॅन 50% ओके मार्क्स आहेत ते काय येणार आहे, ए कॉम्प्लिमेंट येणार आहे. आता आपल्याला काय लिहायचं आहे, राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए म्हणजेच काय लिहायचं, स्टुडंट्स who secured less than 50% marks. Students who secured less than 50% marks. ओके स्टुडंट्स, तर अशा पद्धतीने आपले काय प्रॅक्टिस सेट 1.3 कंप्लीट झाला आहे. आणि तुम्हाला अजून काही शिकायचं असेल तर कमेंट करून तुम्ही मला नक्की सांगू शकता. आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.